बाळंतपणानंतर राधिकाची तब्येत खालावली होती, म्हणून डॉक्टरांनी विराजच्या आईला राधिकाची काळजी घ्यायला सांगितली होती व 3 महिन्यासाठी राधिका विराजच्या घरी राहायला आली होती. विराजच्या बाळाला आंघोळ घालताना विराज मावशीवर रागावला होता. विराज निघून गेल्यावर राधिकाला जाम हसायला आलं. तिने दोघांना कपडे घातले, पावडर लावून काजळाचा टिका लावला. दोघे पण आता एकदम फ्रेश आणि क्यूट दिसू लागले. तिने लगेच त्यांना किस केलं. डॅडीचे अमन नमन. थोडं डॅडींना अक्कल द्या, किती स्टुपिड वागतात कधी कधी. आता काय तुम्हाला आंघोळ घालायची नाही का? राधिका हसून बेबी सोबत बोलत होती आणि त्याच वेळी तू काय सांगते त्यांना, विराजचा आवाज आला. तसं तिने चमकून वरती पाहिलं तर विराज हाताची घडी घालून समोर उभा होता आणि तिच्याकडे भुवया वर करून बघत होता. हा कधी आला? इतक्या लवकर तयार होऊन कसा आला? राधिकाने थोडं घाबरून त्याच्याकडे पाहिलं. ते मी असंच बोलत होते. त्यांना झोपायचं असेल ना. राधिकाला आता काय बोलावं तेच सुचत नव्हतं. आपली चोरी पकडल्यासारखी तिची अवस्था झालेली. विराज जवळ आला आणि तिच्यासमोर बेडवर बसला. माझ्या मुलांना काही पण शिकवू नको. दे आर गुड बॉईज. तू असं काही पण बोलून त्यांना बिघडवशील. विराज तिच्या हातातून एका बाळाला घेत बोलला. मी बिघडवेन की तुम्ही बिघडवत आहात? तिला बोलायचं होतं पण तिने तिचे शब्द गिळून टाकले. हे अमन, त्या बेड आंटीने खूप त्रास दिला ना तुम्हा दोघांना. डोंट वरी, मी तिला हाकलून लावलं आहे. आता तिला पुन्हा येऊ देणार नाही. खूप रडवते तुम्हाला ती. विराज बेबी सोबत बोलत होता. राधिका मनातच डोक्याला हात लावून बसली होती, पण चेहरा मात्र निर्विकार ठेवला होता. हे बेबीज, नेक्स्ट वीक डॅडीचा शो आहे, त्यामुळे सध्या डॅडी खूप बिझी आहेत, म्हणून तुमच्याजवळ जास्त थांबता येत नाही. विराज तोंड बारीक करून बोलत होता. त्याचं बोलणं ऐकून राधिका मनातच थँक गॉड बोलली. व्हॉट? विराजने तोंड वर करून विचारलं. तसं राधिकाने माल हलवून नकार दिला. आता याला काय मनातलं ऐकू येतं की काय? ती त्याच्याकडे विचित्रपणे बघत होती, पण तो मात्र बेबी सोबत बोलण्यात बिझी होता. त्याने दुसऱ्या बेबीला पण जवळ घेतलं होतं. ओके अमन नमन, डॅडी आता चालले. तुम्ही दोघं दूध पिऊन झोपा. काही खाऊ हवा असेल तर सांगा, मी घेऊन येईल. आणि मम्माला जास्त त्रास नका देऊ. ओके. तो तिरका कटाक्ष राधिकाकडे टाकत बोलला आणि एक सुखाची लहर तिच्या मनातून वाहून गेली. बाय. त्याने दोघांच्या कपाळावर ओठ टेकवले आणि उठून उभा राहिला. मग त्याने राधिकाकडे पाहिलं. तसं तिने त्याला एक स्माईल दिली. बाय. टेक केअर राधिका. त्याने थोडं पुढं होऊन तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि निघून गेला. पण इकडे ती मात्र त्याच्या त्या आश्वासक आणि काळजीने भरलेल्या स्पर्शाने अंग अंग शहारली. मनात लपवून ठेवलेली एक नाजूक भावना अचानक खूप वर्षाने डोकं वर काढू लागली. पण तिने लगेच स्वतःला सावरलं तर जास्त त्रास होईल. तिने सगळे विचार झटकले आणि बेबींना दूध पाजायला घेतलं. आता बस ईशानीची वाट बघायची होती. ती आली की तिला शिकवायला स्टार्ट करायचं होतं. राधिकाने दोन्ही बेबी दोन्ही साईडला झोपवले होते. तेवढ्यात ईशानी तिथं आली. राधिका मग उठून बसली. हॅलो मॅडम. राधिका. हाय ईशानी. तिथल्या सोफ्यावर बसत बोलली. तिच्या चेहऱ्यावर टेन्शन स्पष्ट दिसत होतं. मॅडम, तुम्ही इतक्या टेन्शनमध्ये का आहात? राधिकाने तिचा चेहरा निरखत विचारलं. राधिका, खरं सांगायचं तर मला खूप भीती वाटते. एवढे छोटे छोटे बेबी आहात. हातात घ्यायची चुकून हातातून झटलं तर? ईशानी बोलली आणि राधिकाच्या काळजाचा ठोका चुकला. ती तर अशी काही कल्पना पण करू शकत नव्हती. पण तरीही तिने स्वतःला सावरलं आणि मनाला पण कसं बसं समजावलं. नाही मॅडम, असं कसं हातातून सुटेल? आपण जेव्हा छोटं बाळ हातात घेतो तेव्हा आपोआप आपल्याकडून त्याची काळजी घेतली जातेस. तुम्ही एकदा बेबी हातात घ्या, पुढच्या वेळी नक्कीच तुम्हाला टेन्शन नाही येणार. राधिका. राधिका, पण अगं चूक झाली तर? ईशानीने टेन्शनमध्ये विचारलं. थांबा,
तुम्ही इथं मांडी घालून बसा, राधिका बोलली. तसं ईशानी उठून बेडवर येऊन बसली. राधिकाने मग एका झोपलेल्या बेबीला अलगद उचललं आणि ईशानीच्या मांडीवर ठेवलं. तिने ईशानीकडे पाहिलं तर ईशानी एकटक बाळाकडे बघत होती आणि यावेळी ईशानीच्या चेहऱ्यावर मिश्र एक्सप्रेशन होते. राधिका भलेही वरून नॉर्मल होती, पण यावेळी तिच्या हृदयात काहीतरी वेगळं होत होतं. हे सगळं नको करू असं मन सांगत होतं, पण डोकं मात्र एकदम प्रॅक्टिकल होतं. ते तिला मनाच्या कसाट्यातून व्यवस्थित बाहेर काढत होतं. हे किती क्यूट आहे, ईशानी हलकेच बेबीच्या गालाला स्पर्श करत बोलली. राधिका हलकेच गालात हसली. मनात मात्र धाकधूक होतीस. याला उचलताना फक्त त्याची मान खाली पडणार नाही याची काळजी घ्या, राधिका ईशानीला बोलली. हे राधिका, खरं तर भीती वाटली होती, पण आता छान वाटतं. खूप क्यूट आहे हा, ईशानी बाळाचे छोटे हात आणि पाय स्वतःच्या हातात घेत बोलली. राधिका तिला बघून हसली. थोड्या वेळाने बेबी उठून रडायला लागलं. यावेळी ईशानीने त्याला उचलून राधिकाच्या मांडीवर ठेवलं, पण ती जेव्हा बेबीला उचलत होती तेव्हा राधिकाचा जीव मात्र घशात आलेला. पण तिने तरीही स्वतःवर नियंत्रण ठेवलं. ओ माय गॉड, मी त्याला उचललं, तेही एकदम व्यवस्थित, ईशानी एकदम एक्साइट होत बोलली. तुम्हाला सगळं जमेल, हळूहळू, राधिका हसत बोलली. पुढचे 2 आठवडे ईशानी रोज येऊन बेबी सोबत वेळ घालवत होती. हे 2 आठवडे विराज मात्र घरी नव्हता. त्याच्या शोमुळे तो बाहेर होता, पण तो रोज न चुकता फोन करत होता आणि अशाच वेळी करत होता जेव्हा बाळ राधिकाजवळ असतील. कधी कधी तर तिला असं वाटायचं की तो तिला बघण्यासाठी फोन करतोय, कारण बेबी सोबत तो तिच्यासोबत पण बोलायचा. पण ती आजकाल शिताफीने त्याच्याशी बोलणं टाळत होती. पण या काळात तिच्यानी मात्र बेबींना घ्यायला हळूहळू शिकत होती. त्यांना शांत करायला पण तिला जमू लागलं होतं. त्यामुळे विराजची मॉम पण खुश झालेली. आज पण सकाळीच ईशानी बेबींना घेऊन गेली. राधिकाने डोळ्यातले अश्रू पुसले आणि ती व्यायाम करायला बाल्कनीत गेली. सध्या तिला तिचं शरीर पूर्ववत करणं खूप गरजेचं होतं आणि शिवाय बेबी आता जास्त वेळ तिच्याजवळ नव्हते. त्यामुळे ती स्वतःवर लक्ष देण्यात वेळ घालवत होती, जेणेकरून बेबीची आठवण कमी येईल. तिने पहिलं वजन चेक केलं. त्यावर 65 आकडा बघून तिने कपाळाला हात लावला. अजून किमान 15 किलो तर कमी करायला हवं, राधिका सुस्कारा सोडत बोलली आणि सूर्यनमस्कार करू लागली. पहिल्या 1-2 स्टेप तिने व्यवस्थित केल्या, पण पुढचं तिला जमलं नव्हतं. रोज ती नर्स हेल्प करायची, पण आज ती आलीच नव्हती. तिच्या घरी काहीतरी प्रॉब्लेम झालेला, म्हणून रात्रीच निघून गेली होती. राधिकाने एक सुस्कारा सोडला आणि तशीच जमिनीवर ठाण मांडून बसली. त्याच वेळी दरवाजा उघडण्याचा आवाज आला. तिने मागे वळून पाहिलं तर विराज दरवाजा उघडून आतमध्ये आलेला. आज ती त्याला चक्क 2 आठवड्यांनी बघत होती. त्याच्या शोमुळे त्याला कदाचित घरी यायला जमलं नव्हतं आणि म्हणून सकाळी सकाळी बेबीसाठी आला असेल असं तिला वाटलं. हाय राधिका, तो बाल्कनीत येऊन उभा राहिला, तरी ती त्याला एकटक बघत होती. त्याच्या आवाजाने मात्र ती थोडी जागरूक झाली. हाय, ते बेबी ईशानी मॅमकडे आहेत, राधिका लगेच बोलली. हा, माहिती आहे, तो हसत बोलला आणि तिला थोडं आश्चर्य वाटलं, कारण तो जर आजच घरी आलाय तर सगळ्यात पहिलं त्याने बेबीकडे जाणं अपेक्षित होतं. मग तो इथं काय करतोय? तू खाली बसून काय करते? त्याने विचारलं. ते सूर्यनमस्कार करत होते, पण जमत नाहीत, ती बोलली. ओके, मी हेल्प करतो, तो बोलला. ती थोडं गोंधळली. नाही, नको, ते उद्या नर्स आली की मी करेन, ती उठत बोलली. हे राधिका, तू मला घाबरते का? त्याने विचारलं. नाही, ती हसत बोलली. मग कर ना, मी हेल्प करतो, तो हसत बोलला. आता तिचा नाईलाज होता. तिने पहिल्यांदा हात जोडले आणि मग हळूहळू वरती नेले, मग खाली आणले. आता तिला खाली वाकून पाय पकडायचे होते. ती खाली वाकली, पण
तिला पाय पकडायला मात्र जमत नव्हतं. ती प्रयत्न करत होतीच की त्याने तिच्या पाठीवर हात ठेवला आणि थोडा दाब दिला. ती एकदम दचकून गेली. पाठीच्या पूर्ण कण्यातून एक शिरशिरी वाहून गेली. पण पाय मात्र हाताला लागला. ती मग लगेच उठून उभी राहिली. आता तिला व्यायामच करू नये असं वाटलं. पण याला कसं सांगायचं हा प्रश्न होता. तिने त्याच्याकडे पाहून जबरदस्ती स्माईल केलं. हे राधिका, वेट लॉस साठी मला माहित आहे काय करायचं ते. वेट, तो बोलला आणि त्याने तिला खाली झोपायला सांगितलं. ती एक आवंढ्या गिळतच खाली बसली आणि तिथल्या चादरवर पडली. ओके, गेट रेडी, तो तिच्या पायाजवळ गुडघ्यावर बसत बोलला आणि मग त्याने तिचे पाय पकडले. तिने पटकन दचकून पाय मागे घेतले. हे व्हॉट हॅपन्ड? पाय दे, तो बोलला. तिने पुन्हा पाय खाली केले, पण तो पाय हातात घेणार तेवढ्यात ती उठून बसली. सर, नको प्लीज, म्हणजे ते अजून जास्त दिवस झाले नाहीत. सो डॉक्टरने सांगितलेलं फक्त करायला हवं. मी तुमच्या स्टेप्स नंतर ट्राय करेन. राधिका उठून उभं राहत आणि शक्यतो त्याच्यापासून अंतर ठेवत बोलली आणि त्याने ते लगेच नोटीस केलं. तुला काही प्रॉब्लेम आहे का? तो तिच्या एकदम जवळ जात बोलला. नो, नाही. ते जास्त दिवस झाले नाहीत म्हणून ती गोंधळून बोलली. हो, या, यू आर राईट. अजून जास्त दिवस झाले नाहीत. फाईन, आपण नंतर नक्की ट्राय करू. पण तुला एक सांगावंसं वाटतं. विराज तिच्याकडे एकटक बघत बोलला आणि त्याची ती नजर तिच्या काळजाचा ठोका चुकवून गेली. काय? तिने श्वास रोखून धरत विचारलं. तू आता फॅट असली तरी खूप क्यूट दिसतेस. अगदी स्कूलमध्ये होती तशी. अँड यू नॉट व्हॉट, आय लाईक युअर सॉफ्ट चिक्स. तो तिच्या एकाच गालाला हलके पिंच करत हसत बोलला आणि राधिका शॉक झाली. हा काय बोलतोय? अचानक काय झालं याला? की आपण स्वप्नात आहे? राधिकाने गोंधळून त्याच्याकडे पाहिलं आणि तेव्हा तिच्या लक्षात आलं की त्याचा हात अजूनही तिच्या गालावर होता आणि तो तिच्या एकदम जवळ उभा राहून डोळ्यात बघत होता. क्षणभर तिच्या सर्वांगावर काटा उभा राहिला. हृदय उगीच जोरजोरात उड्या मारू लागलं. पण तिने स्वतःला लगेच सावरलं आणि ती त्याच्यापासून थोडं मागे सरकली. तिने एक दीर्घ श्वास सोडला. थँक यू सर, ती हसण्याचा केविलवाना प्रयत्न करत बोलली. राधिका, त्याने पुन्हा हाक मारली. हो, ती पूर्ण 2 आठवडे मी इथं नव्हतो. तुला एकदा पण माझी आठवण आली नाही का? मी फोन करायचो तेव्हा तू पण फक्त बेबी दाखवत होती. तुला बोलावंसं कधीच वाटलं नाही का? त्याने विचारलं आणि आता मात्र ती स्तब्ध झाली. हा काय बोलतोय? आपल्याला आठवण याची आली का? आपण मुद्दाम तर त्याला टाळतोय आणि हा विचारतोय आठवण आली का? तिने त्याच्याकडे पाहिलं तर तो आता तिच्या जवळ आला होता. राधिकाचा घसा कोरडा पडू लागला. राधिका, हे 2 आठवडे मी खूप मिस केलं, तो बोलला आणि त्याने तिला मिठी मारली. राधिका, जी अगोदरच बावचळली होती, ती त्याच्या अचानक मिठीने पूर्ण ब्लँक झाली. क्षणभर तर तिला हे सगळं स्वप्नवत वाटलं. उगीच आपण आकाशात उडत असल्याचा भास झाला आणि ते उडत असताना पोटात एक वेगळीच एक्साइटमेंट गुदगुल्या जाणवू लागल्या. त्याची उबदार मिठी तिच्या सर्वांगावर रोमांच उठून गेली. नेक्स्ट टाइम मिस मी, तो बोलला आणि तिच्यापासून बाजूला झाला. ती अजूनही शॉकमध्ये होती. चलो बाय, या आठवड्यात पण माझं रेकॉर्डिंग आहे, सो रात्री यायला खूप लेट होईल. तू झोपताना मला मेसेज करत जा, म्हणजे जर जागी असशील तर मी येईन तुला भेटायला, तो हसत बोलला. पण तिचं त्याच्या बोलण्यावर लक्ष नव्हतं. राधिका, करशील ना? त्याने थोडं मोठ्याने विचारलं. तसं ती भानावर आली. काय झालं? तिने अडखळत विचारलं. मला मेसेज करत जा रात्री झोपताना, तो. हो हो, करेन. ती लगेच थोडंसं हसत बोलली. ओके देन, मला जायला हवं. टेक केअर, तो घड्याळ बघत बोलला आणि बाहेर पडला. तो जाताच राधिका बाल्कनीतल्या सोफ्यावर कोसळली. तिने तिचा हात पाहिला जो अजूनही थरथर करत होता. तिने मागे डोकं ठेवलं आणि एक सुस्कारा सोडला.
सध्या अजूनही ती स्थिर झालेली नव्हती. काहीतरी वेगळं तिच्या सोबत होत होतं. इकडे विराज बाहेर आला आणि मग मॉमच्या रूम मध्ये गेला. तिथं ईशानीने एका बाळाला घेतलं होतं आणि मॉमने दुसऱ्याला. हे माय अमन नमन, डॅडी इज हिअर, विराज मोठ्याने बोलला आणि त्याने मॉमच्या हातातल्या बाळाला लगेच घेतलं. ईशानी त्याला पण दे प्लीज, विराज दुसरा हात ईशानीकडे करत बोलला. ईशानीने लगेच त्या बाळाला त्याच्या हातात दिलं. विराजला दोघं पण हसत असल्यासारखं वाटलं आणि त्यांना बघून त्याच्या मनाला पराकोटीचा आनंद झाला. त्याने पटकन त्या दोघांच्या कपाळावर किस केलं. हे बेबीज, मिस यू, तो त्या दोघांचे लाड करत बोलला. विराज, आता तर ईशानी पण बेबी सांभाळायला शिकली आहे, तर मला वाटतं तुमच्या दोघांच्या लग्नाचं बघायला हवं, मॉम हसत बोलल्या आणि विराजच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन क्षणात बदलले. बरं, तुम्ही दोघं बोला, मी आलेस, पण थोडं लग्नाचं डिस्कस करा, मॉम बोलली आणि बाहेर निघून गेली. विराजने दोन्ही बेबींना छातीशी लावलं. आज ईशानीला विराज थोडा टेन्शन मध्ये वाटला. विराज, काय झालं? तू थोडा टेन्शन मध्ये वाटतोय. ईशानी, आय डोंट नो, मला काय झालंय, मला लग्न नको वाटतं, विराज तिच्याकडे बघत बोलला. पण का विराज? तिने थोडं नाराज होत विचारलं. तेच तर कळत नाही. ईशानी, तुला माहिती आहे ना, मी तुझ्यापासून काहीच लपवत नाही. पण खरंच सध्या मला कळत नाही की मला काय होतंय. पण असं आयुष्यात काहीतरी मिसिंग वाटतंय आणि लग्नासाठी तर अजूनही मन तयार होत नाहीये. विराज निराश होत बोलला. ओके, लिव्ह इट. विराज, आजकाल मला बाळ हँडल करायला जमू लागलं आहे आणि मला ते खूप आवडतं पण आहेत. पण तू मला एक सांग, तू अगोदर बेबी नको बोलत होता आणि मग अचानक एकदम क्लोज कसा झाला? ईशानीने विषय बदलत विचारलं. जेव्हा राधिकाचं पोट बघितलं तेव्हा एक ओढ जाणवली होती आणि नंतर नंतर मग ती जास्त वाढत गेली. आणि तुला तर माहिती आहे, मी मॉमच्या पोटात असतानाच डॅडी गेले, त्यामुळे मग मी ठरवलं की मी माझ्या बेबींना डॅडीची कमी कधीच जाणवू देणार नाही. त्यांना सगळं काही मिळेल जे मला मिळालं नाही. विराज दोन्ही बेबीकडे प्रेमाने बघत बोलला. यावेळी त्याच्या डोळ्यात कितीतरी भावना दाटून आलेल्या. ईशानी मात्र एकटक त्याला आणि बेबींना बघत होती आणि अमन नमन ते दोघेही शांतपणे त्याचं बोलणं ऐकत होते. आणि ते ऐकत आहेत हे बघून त्याला कमालीचा आनंद होत होता. त्याने प्रेमाने दोघांना पुन्हा एकदा छातीशी लावलं. डॅडी, लव्ह यू सो मच, तो प्रेमाने बोलला. दोन्ही बेबी हलकेच गालात हसल्याचा त्याला भास झाला. ओ माय स्वीटहार्ट, तुम्ही खूप क्यूट असता. तुमच्या स्माईलवर तर तुमच्या डॅडीची सगळी सॉंग्स कुर्बान. विराज हसतानी बेबीचे गालगुच्चे घेत बोलला. तसं ते दोघे पण खुदकून हसले. अमन नमन, तुमच्या दोघांची स्माईल सेम तुमच्या मम्मा सारखी आहे, स्वीट अँड क्यूट. विराज पुन्हा हसत बोलला आणि ईशानीचा चेहरा पडला. विराज, एक विचारू? ईशान्यने नॉर्मल होत विचारलं. हा विचार. विराज अजूनही बेबीकडे बघत होता. अमन आता छोटे हात वर करून आणि तोंड वेडेवाकडं करून आळस देत होता. तर नमन दरवाजाकडे बघत होता, जणू कोणाची तरी वाट पाहत होता. नक्कीच त्याला त्याच्या मम्माची आठवण येत असेल, म्हणून तेव्हापासून सारखं सारखं दरवाजाकडे बघतोय. विराज मनातच बोलला आणि राधिकाच्या विचाराने त्याच्या हृदयात काहीतरी हालचाल झाली. एक अनामिक भावना, एक अनामिक नातं हृदयाच्या कोपऱ्यात हळूवार फुलत होतं आणि आता आता ते त्याला जाणवू लागलं होतं. पण त्याने लगेच सगळे विचार झटकले. राधिका आणि तू एका स्कूलमध्ये होतात का? ईशानीने विचारलं. हो. तुला कोणी सांगितलं? विराजने मान वर करून तिच्याकडे पाहिलं. हॉस्पिटलमध्ये राधिकाने सरोगसीसाठी भरलेला फॉर्म सबमिट करायला गेले होते. त्यात तिची इन्फॉर्मेशन होती. तुझं आणि तिचं स्कूल सेम वाटलं. तेव्हाच विचारणार होते, पण तेव्हा तो खूप जास्त गडबडीत होता. ईशानी. हो. विराज विराज ईशानीने पुन्हा हाक मारली. हा.
विराज, आम्ही आज हॉस्पिटलमध्ये चाललो आहे चेकअपसाठी. तिला आज तिचा चेकअप पण द्यायचा विचार करते. म्हणजे आंटी बोलल्या की देऊन टाक. एकदा ती पूर्ण व्यवस्थित झाली की ती इथून जाऊ शकते, ईशानी बोलली. विराज काहीच बोलला नाही. ईशानी त्याचा चेहरा निरखत होती, पण सध्या त्याच्या चेहऱ्यावर वेगळे भाव होते जे तिला कळत नव्हते. विराज, बरोबर आहे ना? ईशानीने पुन्हा विचारलं. ईशानी, मला आता रेकॉर्डिंग आहे. मी जातो. यांना भूक लागली असेल. जाता जाता यांना राधिकाजवळ सोडतो, विराज बोलला आणि दोन्ही बेबी घेऊन बाहेर पडला. ईशानी त्याला जाताना फक्त बघत होती. तिला काहीतरी वेगळं वाटत होतं. आज तिला तोच पूर्ण वेगळा वाटत होता. तिने एक सुस्कारा सोडला आणि आवरायला निघून गेली. इकडे विराज दोन्ही बेबी घेऊन राधिकाच्या रूम मध्ये आला. ती पण आता तयार होत होती. आरशासमोर बसून केस विंचरत होती, पण लक्ष मात्र कुठेतरी शून्यात लागल्यासारखं वाटत होतं. विराजने तिच्याकडे एक कटाक्ष टाकून बेबींना बेडवर ठेवलं. भूक लागली असेल त्यांना, तो बोलला. तसं ती दचकून भानावर आली. हो, मी फीड करते त्यांना, ती नजर चोरत बोलली. फाईन, टेक केअर आणि चेकअप झाल्यानंतर मला सांग, तो बोलला आणि निघून गेला. राधिकाने सुटकेचा निश्वास सोडला आणि पुन्हा आवरू लागली. तेवढ्यात ईशानी आली. मग दोघी मिळून हॉस्पिटलमध्ये गेल्या. डॉक्टरने बेबी आणि राधिका तिघांचं चेकअप केलं. डॉक्टर, माझा वेट लॉस कधी होईल? राधिका बोलली. तुम्ही एक्सरसाइज सुरू केला आहे, पण तो व्यवस्थित केला पाहिजे. तर तुमचं वेट लॉस व्हायला किमान 1 ते 1.5 महिना तरी लागेल. डॉक्टर, ओके. राधिका. दोघी पण मग पुन्हा गाडीत येऊन बसल्या. ईशानीने तिच्या पर्समधून चेक काढला आणि राधिकाच्या समोर धरला. तुझे पैसे. तुझ्या बाबांना गरज आहे ना? ईशानी बोलली आणि राधिकाने समकून तिच्याकडे पाहिलं. मला माहित आहे, तू जाताना आम्ही तुला हे देणार होतो, पण त्या दिवशी तू तुझ्या वकिलांसोबत बोलत होती तेव्हा मी ऐकलं की आता कोर्टाची डेट येणार आहे आणि त्या अगोदर तुला पैसे द्यायचे आहेत. म्हणून मी आंटीला बोलले की आताच देऊया. ईशानी हसत बोलली. थँक्यू. राधिका चेक घेत बोलली. पण मनात मात्र तिच्या किती वेदना होत होत्या हे फक्त तिलाच माहीत होतं. कारण तो फक्तच एक नव्हता, तो तर तिचा काळीज विकल्याचा मोबदला होता. पण तिचा नाईलाज होता. डोळ्यातले अश्रू तसेच डोळ्यात दाबून ठेवत तिने खाली मान घातली. हा दुसरा चेक ईशानीच्या आवाजाने तिने पुन्हा मान वर केली. तर ईशानीच्या हातात आणखी एक चेक होता. बेरर चेक होता. राधिकाने गोंधळून तिच्याकडे पाहिलं. आपलं एकाच बेबीचं ठरलं होतं, पण तू 2 दिले आहेत, म्हणून त्याचे हे पैसे. यावर तुझं नाव टाक. तुला बँकेत गेलं की लगेच पैसे हातात मिळतील, ईशानी बोलली आणि राधिकाला कोणीतरी जोरात पिन मारल्यासारखं वाटलं. नको, मला एवढीचीच गरज होती. राधिका नकारात बोलली. घे, लागतील तेव्हा वापर, ईशानी बोलली. राधिकाने थोडा विचार केला आणि मग तो चेक घेतला. ईशानी मॅडम, इथूनच जवळ एक आश्रम आहे. आपण तिथे जाऊया का? म्हणजे मला जायचं आहे, जर तुम्ही बोलला तर. राधिका, हो, जाऊया, ईशानी बोलली आणि तिने ड्रायव्हरला आश्रमात गाडी घेऊन जायला सांगितलं. थोड्याच वेळात त्यांची गाडी एका आश्रम समोर येऊन थांबली. तुम्ही पण येताय? राधिकाने ईशानीला विचारलं. ईशानीने थोडा विचार केला आणि एका बेबीला घेऊन खाली उतरली. हे अनाथ आश्रम आहे का? ईशानीने इकडे तिकडे बघत विचारलं. हो, म्हणजे लोकांनी टाकून दिलेली मुलं इथं येतात. ज्यांना त्यांचे आई वडील रस्त्यावर भीक मागायला सोडतात, त्यांना इथले लोक इथं घेऊन येतात आणि त्यांच्या शिक्षणाची सोय करतात. इथं जास्त करून मुली आहेत, ज्या त्यांच्या आईवडिलांना नकोशा होत्या. राधिका बेबीला छातीशी कवटाळत चालत चालत माहिती सांगत होती आणि तिच्या तोंडून ती माहिती ऐकून ईशानीचं मन भरून आलं. राधिका ईशानीला घेऊन त्या आश्रमाच्या मॅनेजर बाई समोर जाऊन बसली. मॅनेजर बाईने त्या दोघींना पाहिलं आणि मग त्यांच्या हातातल्या
दोन्ही बेबींना पण पाहिलं. बोला, हे बाळ तुम्हाला नको आहे का? म्हणून इथं आलात का? मॅनेजर बाईने विचारलं. नाही, नाही, असं काही नाही. आम्ही डोनेशन द्यायला आलोय. राधिका लगेच बोलली. ईशानी, जी आसपासचा परिसर आणि तिथली लहान मुलं बघण्यात गुंग होती, तिला थोडं आश्चर्य वाटलं. कारण पैशासाठी तरी राधिकाने हा मार्ग वापरला होता आणि तीच आता इथं डोनेशनसाठी आलेली. ओ, सॉरी, हा तुमच्याकडे बाळ होतं आणि लोक इथं बाळ ठेवून जायला येतात म्हणून वाटलं. मॅनेजर दिलगिरी व्यक्त करत बोलली. तिचं बोलणं ऐकून राधिका आणि ईशानी दोघींना थोडं वाईट वाटलं. मग राधिकाने हातात पकडून ठेवलेला चेक त्या मॅनेजरच्या समोर ठेवला. यावर तुमच्या आश्रमाचं नाव लिहा, राधिका बोलली. मॅनेजरने ती चेक घेतला आणि त्यावरचा आकडा पाहून तिचे डोळे आपसूक मोठे झाले. तुम्ही एवढी मोठी अमाऊंट देताय? मॅनेजर, मी नाही, या देत आहेत, राधिकाने ईशानीकडे इशारा करत सांगितलं आणि यावेळी ईशानी चकित झाली. थँक्यू मॅडम. तुम्हाला माहिती नाही तुम्ही काय करत आहात. या पैशाने तुम्ही जवळजवळ 2 ते 3 मुलांना आयुष्य देत आहात. त्यांचं शिक्षण आणि त्यांच्या दैनंदिन गरजा यातून भागवल्या जातील. जी मुलं त्यांच्याच आई वडिलांना नकोशी असतात त्यांना तुमच्यासारखी लोक जीवन देतात. तुम्ही म्हणजे अशा मुलांसाठी देवदूत आहात. ती मॅनेजर खूप प्रेमाने बोलली आणि ईशानीचे डोळे टचकन पाण्याने भरले. बरं, आम्ही जातो. आम्हाला लेट होतंय. राधिका बाळाला सावरून घेत बोलली आणि उठली. ईशानी मॅडम. राधिकाने ईशानीला हाक मारली. तसं ईशानी पण उठली आणि दोघी पण त्या आश्रमातून बाहेर येऊन गाडीत बसल्या. राधिका. ईशानीने राधिकाकडे पाहिलं. येस मॅडम. राधिका, तुला सगळं माहिती आहे ना? तू त्या दिवशी सगळं ऐकलं होतं ना? ईशानीने भरलेल्या डोळ्यांनी विचारलं. हो मॅडम, राधिकाने उत्तर दिलं. ईशानीने एक दीर्घ श्वास घेतला आणि उलट्या हाताने डोळे पुसले. तुला मी खूप वाईट वाटत असेल ना? ईशानीने पुन्हा राधिकाला विचारलं. नाही, राधिकाने हसत उत्तर दिले. का? ईशानीने आश्चर्याने विचारलं. तुमची पण काहीतरी मजबुरी नक्कीच असेल, जशी माझी होती. मी माझ्या बाबांसाठी सर्व गोष्टी निवडली. तुम्ही पण नक्कीच परिस्थितीनुसार वागला असाल, राधिका बोलली. आणि आता ईशानीने रडायला स्टार्ट केलं. शांत व्हा मॅडम. आपल्या हातून चुका होतात तेव्हा त्याचं प्रायश्चित घेणं गरजेचं असतं. त्यामुळे मनाला शांती मिळते. राधिका ईशानीला धीर देत बोलली. ईशानीने तिचे अश्रू पुसले आणि एक दीर्घ श्वास घेतला. राधिका, तुला माहिती आहे, विराज आणि मी लहानपणापासूनचे बेस्ट फ्रेंड आहोत. त्याचे प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करायचे आणि माझे प्रॉब्लेम तो सॉल्व्ह करायचा. कदाचित त्याला वडील नव्हते म्हणून तो माझ्या बाबांकडे जास्त खेचला जायचा आणि पर्यायाने माझ्यासोबत जास्त वेळ घालवायचा. हळूहळू आम्ही मोठे होत गेलो. या काळात मी परदेशी शिक्षणासाठी गेली. पण तो मात्र इथंच राहिला. 5 वर्ष मी बाहेर राहिले. पण आम्ही कॉन्टॅक्टमध्ये होतो. 5 वर्षानंतर मी जेव्हा इथं आले, तेव्हा तो एक फेमस रॉकस्टार बनलेला. मी पण फॅशनमध्ये माझं करिअर बघत होते. पण म्हणावं तेवढा रिस्पॉन्स मिळत नव्हता. अशातच मी विराजला प्रपोज केलं. अगोदर तर तो नाहीच बोलत होता. बेस्ट फ्रेंड होतो तर बेस्ट राहूया बोलत होता. पण मी पुन्हा सारखं सारखं त्याला त्रास देऊ लागले. पण तो मात्र तरीही शांत होता. माझी मर्जी सांभाळत होता आणि एक दिवस तो मला हो बोलला. मला खूप आनंद झाला. पण मला त्याच्याकडून काहीतरी हवं होतं. मला या फॅशन वर्ल्डमध्ये यायचं होतं. त्याच्या नावाचा वापर करून मी इथं आरामात येऊ शकत होते. पण त्याने आमचं अफेअर जग जाहीर करायला साफ नकार दिला. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, काय होईल पुढे बघूया लवकरच पुढील भागात. पुढील भाग न चुकता ऐकण्याकरिता सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.